नमस्कार स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, पुन्हा आपण एकदा भेटूया. आपण राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये जो बदल झालेला आहे त्यातील सामान्य अध्ययन पेपर 4 मधील आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान जो आहे त्या विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाच्या पहिला पोर्शन जो आहे म्हणजे जैव तंत्रज्ञानाच्या पूर्वीपर्यंतचा त्याच्यावर आपण फोकस करूया आणि जैव तंत्रज्ञानानंतरचा बाकीचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला बघूया एक्झॅक्टली काय आहे. थोडंसं एक आकलन करूया. याच्यामध्ये थोडं टेक्निकल बाबी आहेत, त्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना थोडं टफर एरिया आहे हा, पण अभ्यास केला तर काही एवढं कठीण नाही आहे. कारण की सायन्सचे विद्यार्थी ज्यांचं फिजिक्स वगैरे किंवा कम्प्युटर सायन्स नसेल तर त्यांना हा पोर्शन भारीच जाणार आहे, तर त्याच्यामुळे असं काही नाही. परंतु दुसरी बाब अशी मित्रांनो की यामध्ये जर बघितलं आपण जर टॉपिक जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की सहसा कुणाला काही एवढं भारी जाणार नाही. बरेचसे विषय जे आहेत ते आपल्या पाहण्यातले आहेत, माहित आहेत है ना. तर जसं बघा आपल्याला इथे दिसतंय है ना, हे बघा एनर्जी सायन्स आहे, म्हणजे मी 3.6 पर्यंत इथे घेतलेलं आहे. कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व MSCIT वगैरे करतात, बेसिक नॉलेज असतात. स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही जे आहे अप्लाइड एलिमेंट मध्ये आहे, तुम्हाला डिटेल टेक्नॉलॉजी विचारत नाही है ना. बायोटेक्नॉलॉजी, इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे. 6 टॉपिक आहेत. त्यापैकी आपण एनर्जी सायन्स, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 3.3 पर्यंतचे आज आपण बघणार आहोत. बघूया किती एक अराउंड दिसत आहेत टोटल याच्यात. तर 12 टॉपिक जे आहेत 3.3 पर्यंत आपल्याला दिसतील. एक एक टप्प्याटप्प्याने बघूया. एनर्जी सायन्स जर बघितलं आपण तर एनर्जी सायन्स मध्ये आपल्याला असं दिसतंय, एक कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे पारंपरिक ऊर्जा, दुसरं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा, आणि तिसरं इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे काही ऊर्जाचे स्रोत आहेत ते. म्हणजे आपल्याला 3 भाग जे आहेत हे 3.1 जो आहे हा 3.1 मध्ये आपल्याला दिसेल. तर एक्झॅक्टली काय काय आहेत बघूया. बघा कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये काय आहे, तर कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये काही टॉपिक्स आपल्याला दिसत आहेत, एकदम मोजके टॉपिक आहेत. फॉसिल फ्युल्स अँड कंबशन आहे, थर्मल है ना, हायड्रो पॉवर, त्यात टायडल आणि व्हेव पॉवर पण आहे, इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिक्स फॉर एनर्जी कन्व्हर्शन हे आपल्याला टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले दिसत आहेत. मित्रांनो याच्यामध्ये जेवढे काही अपारंपरिक जे आहेत स्त्रोत ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत है ना. त्याच्यामध्ये जे बेसिक फॉसिल फ्युल आपण यूज करतो, ऑइल वगैरे जे आहे ते बघायचं आहे. थर्मल आणि हायड्रो पॉवर हे पारंपरिक याच्यात येतात. पारंपरिक आणि अपारंपरिक मधला एक बेसिक फरक म्हणजे तो ड्युरेशन नुसार आहे की हे पूर्वीपार चालत आलेले जे आहेत ऊर्जा स्त्रोत आहेत त्याला आपण पारंपरिक असं वगैरे म्हणतोय. ठीक आहे. याच्यामध्ये काय नाही, तुम्हाला काय बघायचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, याची एक बेसिक कॉन्सेप्ट जो आहे, बेसिक संकल्पना जी आहे ती आपण पाहून घ्यायची. याच्यातले काही कंपोनंट असतील तर ते पाहून घ्यायचे, कंपोनंट महत्वाचे आहेत. ठीक आहे. सोबतच याचे जे आहेत याच्यामुळे काय अडचणी येतात, म्हणजे प्रॉब्लेम्स काय आहेत है ना, समस्या काय आहेत, त्या समस्या इथे लक्षात घ्यायच्या है ना. जसं थर्मल पॉवरचे आपल्याला दिसतात की ऍश वगैरेचे इश्यूज येतात, आपल्याला असं दिसतंय पोल्युशन सुद्धा होतं है ना, ते त्या प्रकारे. हायड्रो पॉवरचे आपल्याला असं दिसतंय की जमिनी वगैरे बऱ्याचशा सुपीक जमिनी ह्या पाण्याखाली जातात वगैरे. तर तसे प्रॉब्लेम्स बघायचे आणि त्याच्या उपाययोजना सोल्युशन्स काय असेल तर सोल्युशन बेसवर ते पाहायचं. ठीक आहे. ते हे तुम्हाला याच्यामध्ये राहील. ठीक आहे. नंतर नॉन कन्व्हेन्शनल जर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला कुठकुठले दिसतील एनर्जी सोर्स मध्ये. एक त्यांनी पहिला शब्द दिलेला आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे, म्हणजे
कशाला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात, त्याचं कंपॅरिझन करायचं आहे कन्व्हेन्शनल एनर्जीशी आणि मग डिफायनिंग करायचं आहे. त्यानंतर काही प्रिन्सिपल आणि प्रोसेस आहेत कशाचे, सोलर, विंड, टायडल, बायोमास वेस्ट, बायोगॅस, पेट्रोप्लांट आणि अदर रिन्युएबल सोर्सेस. जेवढे काही जे आहेत रिन्युएबल सोर्सेस आहेत है ना, पुनर्जीवित होतात जे सोर्सेस न संपणारे आहेत है ना, ज्याला एंड नाही असं जे काही आहेत ते रिन्युएबल सोर्सेस आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. सोलर गॅजेट्स लक्षात घ्यायचे, सोलर कुकर, वॉटर हीटर, सोलर ड्रायर असे वेगवेगळे घ्यायचे आहेत. काय बघायचं मित्रांनो, हे जेवढे काही इथे हे दिलेले आहेत प्रोसेसेस वगैरे, याच्यामध्ये तुम्हाला त्याची जी आहे प्रक्रिया पाहून घ्यायची आहे है ना, प्रक्रिया जी आहे ती बघून घ्यायची. प्रक्रियेसोबत याच्यामध्ये कुठकुठले घटक आहेत, कंपोनंट्स है ना, कुठकुठले घटक आहेत ते कंपोनंट सुद्धा इथे पाहून घ्यायचे ना. तर जसं उदाहरणार्थ आपण एक लक्षात घेऊया की से एक्झाम्पल आता इथे बायोगॅस आहे ना, हा एक पोर्शन उचलून घेऊया. बायोगॅस जर आहे तर बायोगॅसमध्ये एक्झॅक्टली काय आहे, तर प्रश्न असा सिंपलसा राहू शकतो की बायोगॅसमध्ये कोणते कंपोनंट असतात किंवा कोणते पदार्थ त्याच्यापासून उत्सर्जित होतात है ना, विच ऑफ द एलिमेंट्स आर बिंग एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द बायोगॅस काय असतं. तर आपल्याला एक कॉमन माहित आहे की मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे, बरोबर आहे है ना, मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस त्यापासून रिलीज होतो. पण मग त्यांनी जर विचारलं असतं थोडं डिटेलमध्ये जाऊन की याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट्स जे आहेत ते कोणकोणते रिलीज होतात है ना, तर तसा प्रश्न असाही राहू शकतो. आपल्याला दिसतात बरेचसे एलिमेंट होतात, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे है ना, एक मिथिल मरकॅप्टन है ना, मिथिल मरकॅप्टन असा सुद्धा एक स्ट्रेस एलिमेंट आहे, नायट्रोजन आहे. तसे जे 5-6 आहे स्ट्रेस एलिमेंट हे इथून रिलीज होतात. मग हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण की हे तर ट्रॅडिशनल झालं. आता प्रश्न विचारतायत त्याच्या खोलात ते जाऊ शकतात है ना. जसं सोलर कुकर आहे तर सोलर कुकरचं जे पॅनल आहे ते कशाने बनलेलं आहे, कुठल्या ग्लासमुळे बनलेलं आहे. सोलर कुकर जे आहे तर ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत. आता सोलर ड्रायर पण आहे, हीटर आहे, ETC पण दिलेला आहे. तर सोलर ओव्हन पण आहे का है ना, सोलर ओव्हन हे पण आहे का. मग ते कुठलं वापरल्या जातात, कुठले हे ग्लासेस वापरतात है ना. से एक्झाम्पल आपण जर सोलर ओव्हन बघितलं तर सोलर ओव्हनला कर्व्हेचर ग्लासेस वापरल्या जातात. कर्व्हेचर ग्लासेस कसे वापरल्या जातात, अशा प्रकारचे आपल्याला थोडेसे प्रश्न म्हणजे तशा प्रकारचा डाटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. टेक्निकल राहणार थोडासा, पण बेसिक गोष्टी बघायच्या आहेत. जसं केन शुगर आहे तर त्याच्या फर्मेंटेशनमुळे कुठली प्रक्रिया फर्मेंटेशनची केल्या जाते, काय वगैरे इत्यादी. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. आता हे जे मित्रांनो कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल आहे हे इंडियाच्या कॉन्टेक्स्ट म्हणून तिसरा चॅप्टर. ओके, बघा तिसरा चॅप्टर इंडिया एनर्जी. आता भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऊर्जा काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न त्यांनी सरळ दिला, एनर्जी क्रायसिस. पहिला प्रश्न एनर्जी क्रायसिस. असं नाही म्हटलेलं आहे की एनर्जीचे स्रोत कुठे भारतामध्ये कोणते आहेत किंवा काय डाटा ते, त्यांनी क्रायसिस. भारतामध्ये एनर्जीचा क्रायसिस आहे, जबरदस्त आहे है ना. तर एनर्जीच्या क्रायसिस मध्ये आपण कन्व्हेन्शनल एनर्जी जे आहे पारंपरिक ऊर्जा त्यावर अधिकाधिक भर दिलेला आहे, परंतु तो संपुष्टात येणार आहे आणि त्याचे लॉसेस पण खूप आहेत, त्याची कॉस्ट पण खूप आहे, त्याची सोशल कॉस्ट आहे, इकॉनॉमिक कॉस्ट आहे, एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहे. तर ती एक क्रायसिस आहे. नॉन कन्व्हेन्शनल जर अपारंपरिक ऊर्जा जर बघितली तर त्याच्यामध्ये भारतामध्ये मेजर डिफिसिट जो आहे तो म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंट. खैर आपल्याला तर भारतामध्ये आपल्याला कॉपीच करणं आवडतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर काही वर्क होत नाही, कारण की रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचं सगळं डोकं काय झालेलं आहे ते ड्रेन झालेलं आहे ना. बाहेर त्यांना भरपूरचा स्कोप असतो, त्यामुळे हुशार जी लोक आहेत है ना त्यांचं ब्रेन ड्रेन होत आहे. भारतामध्ये मात्र अशा ब्रेनला काही स्कोप मिळत नाही. बरेचसे इश्यूज आहेत भारतामधली, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय, ह्या सगळ्या परिस्थिती अत्यंत किचकट स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा मेजर इश्यू आहे.
तर एनर्जी क्रायसिस कुठकुठले आहेत, डेफिसिट कुठे आहे, सरप्लस कुठे आहे, रिजनल लेवलवर, सेक्टोरल लेवलवर ते आपण पाहून घ्यायचं है ना. ग्रासरूट लेवलवर काय अडचणी आहेत ते त्याच्यामध्ये बघायचं. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर पॉवर जनरेशन. आता पॉलिसी अँड प्रोग्राम म्हटलं आहे ना, इथे मात्र MNRE टाकून ठेवलंय, MEDA का टाकून आहे, इरडा ह्या एजन्सीज झाल्या, म्हणजे इतर गव्हर्नमेंटच झाली है ना. मिनिस्ट्री काय झालं, हे काय आहे तर आपल्याला दिसते मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. आता मंत्रालय आहे, ते मंत्रालय काही पॉलिसीज नाही, तर आपल्याला काय दिसेल, यांनी हे टाकून ठेवलंय. याच्यामध्ये या ज्या एजन्सीज आहेत ह्या कोणत्या पॉलिसीज राबवतात, कोणत्या योजना राबवतात, तर काय नाही मित्रांनो, सरसकट या साईटवर जायचं है ना. जसं महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आहे किंवा आपली इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ज्याला आपण म्हणू है ना. तर ही इरेडा आहे, MEDA, हे यांच्या साईटवर सरळ जायचं, ऑफिशियल साईटवर. आणि ऑफिशियल साईटवर खूप साऱ्या स्कीम्स वगैरे दिलेल्या आहेत, त्या जशाने तसा अपडेट्स आहेत, वाचून घ्यायच्या. ओके. थर्मल अँड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोग्राम्स आपले कुठले आहेत ते बघून घ्यायचे. फायर प्लॅन्स मध्येही ते दिलेले आहेत, पंचवार्षिक योजना ते पाहून घ्यायचे, साईटवरही दिलेले आहे, तेवढं बघून घ्यायचं. ठीक आहे. पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड नॅशनल ग्रीडचा कॉन्सेप्ट बघून घ्यायचा. तो तुम्हाला इंडियन इयरबुक जो आहे ते इंडियन इयरबुक मध्ये दिलेला आहे. ऑन ग्रीड PV सिस्टीम हे टेक्निकल बाबी आहेत, ह्या इथे कशाला टाकल्या डोंट नो है ना. आता हा जो पोर्शन आहे हा इथे नव्हता द्यायला पाहिजे, तर आपण जर इथे टेक्निकल पोर्शन जरी दिला असला तर आपण याला गृहीत धरूया, डाटा वाईज गृहीत धरूया. भारतामध्ये याची काय पोझिशन आहे, ऑफ ग्रीड, ऑन ग्रीड, सोलर PV सिस्टीमची काय परिस्थिती आहे ते पाहायचं आहे. तर याचं थोडं टेक्निकल पाहून घ्यायचं, PV सिस्टीम काय आहे आणि मग ग्रीडिंग त्याची ग्रीडला कसं अटॅच केलं किंवा नाही केलेलं आहे आणि किती त्याचा आता स्प्रेडअप झालेला आहे वगैरे ते पाहून घ्यायचं आहे. ओके. इन्स्टिट्यूशन्स वर्किंग इन एनर्जी सिक्युरिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ना, हे मात्र इथे कुठल्या एनर्जी इन्स्टिट्यूशन असणार ते मात्र मेन्शन केलं नाही आणि इथे उगाच मात्र मेन्शन करून ठेवलं. असो, आपल्याला काय करायचं नाही, तर कुठल्या इन्स्टिट्यूशन्स असतील काय वाटतं, तर आपल्याला असं दिसेल एक इन्स्टिट्यूशन आहे CERES. ओके. आणि दुसरी इन्स्टिट्यूशन आहे तेरी मेरी म्हणजे टेरी. ओके ओके राईट. सेंटर फॉर, जसं CERES जर बघितलं तर सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी सिक्युरिटी, आणि तेरी मेरी मध्ये म्हणजे टेरी मध्ये तर द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, असं दोन इन्स्टिट्यूशन्स आपल्याला दिसत आहेत. याच्या साईटवर जायचं आणि वाचून घ्यायचं. साईटवर सर्वच दिलेलं आहे, एवढं जास्त गोंधळ करायचा नाही. ह्या पोर्शनसाठी काय करायचं मित्रांनो, इंडिया इयरबुक जी आहे लेटेस्ट है ना, इंडिया आता जसं आहे इंडिया 2020 हा उचलून घ्यायचा. ओके. पुढच्या वेळेसाठी जर फेब्रुवारी मार्च मध्ये जर त्याच्यानंतर असेल तर इंडिया 2021 है ना. PIBचं पुस्तक आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं, ते घेऊन घ्यायचं. त्याच्यामध्ये छानपैकी डाटा दिलेला आहे, संपलं काम. आणि दुसऱ्या साईट आहेतच. ओके. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. याच्यामध्ये एक आहे इंट्रोडक्शन, दुसरं आहे कम्युनिकेशन, तिसरं आहे लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज, चौथं गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आणि सिक्युरिटी. किती टॉपिक आहेत, 1 2 3 4 आणि 5 टॉपिकला टप्प्याटप्प्याने बघूया. पहिलं इंट्रोडक्शन काय आहे. प्लेन इंट्रोडक्शन मध्ये प्लेन दिसतं आपल्याला. पहिलं आहे काय दिलेलं आहे, तर पहिलं आपल्याला दिलेलं आहे कम्प्युटर हार्डवेअर है ना. हे बघा इथे दिसतंय ना, हा बघा इथे आपला डब्बा दिसतो है ना. हा डब्बा जो आहे हा झाला कम्प्युटर हार्डवेअर है ना. कीबोर्ड, उंदीरा मामा आपला, माऊस है ना, हे CD प्लेअर वगैरे जे आहे, म्हणजे काय झालंय हे हार्डवेअर. तर हे हार्डवेअर कुठकुठले आहेत ते तेवढे समजून घ्यायचे. आणि सॉफ्टवेअर है ना, कुठकुठले सॉफ्टवेअर आहेत ते पाहून घ्यायचे. प्रत्येक जे काय आहे प्रोग्राम रन व्हायला आपण एक सॉफ्टवेअर वापरतो है ना, तर ते सॉफ्टवेअर कुठकुठले आहेत ते पाहून घ्यायचे. आणि त्याच्या ऍसेसरीज आहे, इथे ऍसेसरीज आपल्याला दिसत आहेत. ओके.
ठीक आहे. हे काय नाही मित्रांनो, हे MSCITचं जर पुस्तक घेतलं तर त्या MSCITच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या बाबी मिळून जातील, काही जास्त वाचायची गरज नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये हेच राहतील मित्रांनो, म्हणजे डिफायनिंग फॅक्टर राहतील है ना, त्याच्यानंतर माऊस कशाला, त्याचं फंक्शन काय वगैरे असं बेसिक राहील. थोडंसं पाठ केलं की होऊन जाईल. MSCIT तुम्ही केलेलंच आहे, इमाने बरेच केलेलं आहे, बरोबर आहे, तर त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. नेक्स्ट बघूया. आपल्याला नेक्स्ट याच्यात दिसतंय कम्युनिकेशन. ओके, ठीक आहे. कम्युनिकेशन हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये एक आहे नेटवर्क, वायर्ड आणि वायरलेस. दुसरा आहे स्टॅटिक अँड डायनामिक वेब पेजेस काय असतात. त्यानंतर वेब होस्टिंग, इंटरनेट आणि वेब टेक्नॉलॉजी, अशी आपल्याला 5 पार्ट जो आहेत ते दिसतात. तर नेटवर्किंग जर म्हटलं तर आपल्याला नेटवर्किंग मध्ये टिपिकल वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग म्हणजे आपल्याला सुरू करायचं आहे लॅन है ना, माहित आहे ना, लोकल एरिया नेटवर्क है ना, पर्सनल एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल वाईड लॅन, बरोबर आहे. असं वेगवेगळे जे आहेत कॅन है ना, त्याच्यानंतर आपण मॅन वगैरे, हे जे आहेत ना, हे सर्व तुम्हाला पाहायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क वायर्ड आणि वायरलेस है ना. लॅन पॅन वगैरे हे वायर्ड असतील, पण जसं वायडर होत जातं तसं ते वायरलेस होत जातात है ना. आणि त्यातलं महत्वाचं कम्प्लीट मेगा वायरलेस जर असेल तर ते काय आहे, इंटरनेट. ओके, तर हे थोडंसं समजून घ्यायचं काय आहे. त्यानंतर स्टॅटिक अँड डायनामिक वेब पेज. तुम्ही साईट बघताच मित्रांनो है ना, साईटवर जे आहे इंटरनेटवर तुम्ही वेगवेगळ्या www भाऊ है ना, तुम्ही ते पाहताच है ना. तर ह्या वर्ल्ड वाईड वेब मध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईट जेव्हा पाहता तर काही साईट असं दिसतं नुसतं पेजेस आहेत, नुसतं पेज. आणि काही साईट मध्ये पेज आहे, त्याच्यात थोडंसं ॲनिमेशन आहे, एखादा व्हिडिओ आहे है ना, ते चेंजिंग आहे, इंटरॅक्टिव्ह आहे, असं आपल्याला दिसतंय. तर जे एकदमच पेज वाईज आहे, नुसतं पुस्तकाचं पान वाटतं, स्टॅटिक आपण समजावं. आणि ज्याच्यामध्ये थोडं इंटरॅक्टिव्ह असतं तर ते आपण डायनामिक. हे काय आहे तेवढं थोडंसं तुम्ही नेटवरून जर डाउनलोड केलं तरी तुम्हाला समजून जाईल है ना. त्यानंतर वेब होस्टिंग काय असते. एक होस्टिंग म्हणजे आपल्याला डोमेन वगैरे घ्यावा लागतो, काय असतं, युजर आयडी काय ते पाहून घ्यायचं है ना. तर ते वेब होस्टिंगची डेफिनेशन वगैरे त्यामधून पाहून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल इंटरनेट काय आहे ते पाहून घ्यायचं. www भाऊ है ना, www इंटरनेट हा काय कनेक्शन आहे, कुठून सुरुवात झाली है ना. आपल्याला असं दिसतंय की काही USA मधून सुरुवात झालेली आहे. त्याचा वायडर एरिया, इट्स नथिंग बट द वॅन है ना. हा वॅन म्हणजे कसा आहे, ग्लोबल वॅन आहे, जी वॅन आपण याला म्हणू. तर अशा प्रकारचं नेटवर्क असतंय वेब टेक्नॉलॉजीचं, त्याला आपण इंटरनेट असं म्हणतोय. तर याचे काय आहे काय नाही, फंक्शन्स काय आहे, डिफायनिंग फॅक्टर्स काय आहे ते आपण पाहून घ्यायचं. ओके, लक्षात आलंय, काही अडचण. ओके, आय होप सो समजलं असेल. टेक्निकल बाबी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रट्टा मारायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढं रट्टा मारला की मस्त मार्क्स फेचअप होतात. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट याच्यात आपल्याला दिसतंय लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज है ना. एक क्लाउड कम्प्युटिंग हा लेटेस्ट आहे. सोशल नेटवर्किंग है ना, एक क्लाउड कम्प्युटिंग झालं, दुसरा आहे सोशल नेटवर्किंग आणि तिसरा आहे ब्लॉकचेन. ओके, तिन्ही शब्द स्पर्धकांना ठाऊक आहेत का, तर सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे आणि सगळे स्पर्धक स्मार्ट आहेत. परीक्षेत असोत की नसोत, परंतु मोबाईल वापरण्यामध्ये आम्ही स्पर्धक सर्वच स्मार्ट आहोत, बरोबर आहे. असो जो कपाळ. तर आपल्याला दिसतं क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय झालंय की आपला डाटा स्टोअर करायचा असतो, तर डाटा व्हर्च्युअली कसा स्टोअर करायचा सिक्युअर्ड लेवलनी, त्याची एक प्रणाली म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला दिसते. आपण बघा मोबाईलला ते क्लाउड मागतात, तुम्हाला जर डाटा स्टोअर करायचा असेल, मग आपण म्हणतो की बा माझा मोबाईल चोरीला गेला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, माझा सर्व डाटा सिक्युअर्ड आहे. तर का, तर मी क्लाउडला टाकून ठेवलेला आहे. ओके, एक व्हर्च्युअल जे आहे ज्याला आपण व्हर्च्युअल ज्याला पॉवर हाऊस किंवा व्हर्च्युअल स्टोअर हाऊस म्हणतो, तसं आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. त्याचे फायदे, सिक्युरिटी ते पाहायचं आहे. सोशल नेटवर्किंग सांगायची गरज नाही है ना. काय सांगायचं, आता बाजूची आपल्याला दिसत नाही
आणि दिल्लीतली दिसून जाते. अशा अडचणी असतात का? आता दिल्लीची बिचारी मोबाईलवर आहे, सोशल नेटवर्कवर चॅट करत, आणि बाजूची मात्र आपल्याशी बोलते, तर आपल्याला आपल्या कानातून ऐकू येत नाही, मोबाईल मधून ऐकू येतं. तर वेगवेगळे सोशल नेटवर्किंग आहे, फेसबुक वगैरे काय आहे काय नाही, त्याचे फंक्शन्स काय, कॉन्सेप्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते पाहून घ्यायचे, आणि वेगवेगळे सोशल नेटवर्किंग कोणकोणते आहेत काय काय, आणि ते थोडंसं ब्रीफली पाहून घ्यायचं. ओके, एक ब्लॉकचेन असा कॉन्सेप्ट आहे, ब्लॉकचेन है ना. एक काय आहे की आपल्याला एक पब्लिक डाटा जो आहे तो सिक्युअर्ड पाहिजे, त्याचं ट्रान्झॅक्शन सिक्युअर्ड पाहिजे, त्यासाठी एक जी प्रणाली आहे ज्याला डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी म्हणतात, ती म्हणजेच ब्लॉकचेन आहे. मोठे मोठे ब्लॉकचेन सपोर्टर्स आहेत. तर ते ब्लॉकचेन काय आहे, त्याचे फायदे काय, काय इश्यूज आहेत, कुठकुठल्या ब्रँड्स ब्लॉकचेन मध्ये आहेत, तेवढं इथे पाहून घ्यायचं. हे तुम्हाला नेटवर अवेलेबल होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बघूया लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजी मध्येच आपल्याला दिसतंय है ना, इंटरनेट ऑफ थिंग्स असा एक कॉन्सेप्ट आहे. एक VR आणि AR आहे, आणि दुसरा आहे मेसेजिंग. ओके, तर याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स असं जर वाटलं तर आपल्याला लगेच आपला स्मार्टफोन आपण आठवतो. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन मध्ये आपण बघतोय त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स असतात वेगवेगळे है ना. हे जे ऍप्लिकेशन्स आहे कमर्शियल लेवलचे ऍप्लिकेशन, त्याचा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे है ना. तर जो इंटरनेट ऑफ थिंग्स आहे त्याचे कंपोनंट्स काय आहे काय नाही ते आपण समजून घ्यायचे, नेटवर तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर एक संकल्पना आहे VR AR. ओके, VR म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, आणि AR म्हणजेच आपल्याला दिसते आर्टिफिशियल रियालिटी. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त ही संकल्पना आहे ज्याला आपण म्हणतो MR म्हणजे मार्केटिंग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नाही है ना. तर MR म्हणजेच मिक्स्ड रियालिटी, किंवा आपण जी आहे ER सुद्धा असते एक है ना, एक्सटेंडेड रियालिटी. अशा संकल्पना आहेत. खैर आपल्याला तो सिलेबस मध्ये दिलेला नाही, पण काय खुदा ना खास्ता विचारला तर म्हणून समजून घ्यायचं जर अनुषंगाने पाहायला मिळालं तर. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजेच काय, तर युथ जे आहे ते तर खरं व्हर्च्युअलच राहतात म्हणा, रियालिटीमध्ये असतात की नाही डोंट नो. परंतु व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसतं की आपण प्रत्यक्षात नाहीच आहे, पण त्याचा आभासी जे आहे तो आभास आपण बघतोय, आभास आपल्याला फील होतो की ते रिअलच आहे, सत्यच आहे. म्हणजे आभासी सत्य. आधी अशी संकल्पना नव्हती, आभास हा आभास, सत्य हे सत्य, पण आभासी सत्य ही संकल्पना निघाली. त्याचं युटिलिटॅरियन पर्पज खूप फार छान आहे. म्हणजे जसं वॉरफेअर आहे, किंवा एज्युकेशनल एलिमेंट आहे, किंवा एखादं स्ट्रॅटेजिक प्रशिक्षण आहे, त्याच्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी इज वन ऑफ द बेस्ट मोड आहे. बघा इथे दिसतोय तो गॉगल्स घालून आहे, आणि त्याच्यामधून 3 डायमेन्शनल त्याला सर्व दिसतंय है ना. गेम्स वगैरे मध्ये बरंचसं असतंय हे. तर हा एक खूप सुंदर प्रणाली आहे. ती काय, ती टेक्निकल बाबी समजून घ्यायचा. मेसेजिंग हा सोशल नेटवर्किंगचाच पार्ट आहे. आपण मेसेजिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजिंग असतात, टेक्स्ट, नॉन टेक्स्ट, डायनामिक, असे वेगवेगळे मेसेजिंगचे प्रकार असतात, ते आपण समजून घ्यायचे. ओके, हे सर्व तुम्हाला नेटवर मिळेल. नेटवर ऑथेंटिक डाटा तुम्ही सर्च करायचा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसेल एक कॉन्सेप्ट आहे सर्च इंजिन, दुसरा आहे डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि तिसरा आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स और मशीन जो आहे रियालिटी जो आहे ते आपल्याला बघून घ्यायचं. ओके, तर मित्रांनो हा जो आहे सर्च इंजिन जो आहे, सर्च इंजिन म्हणजे काय, तर आपण बघा इंटरनेटवर गेलो की आपल्याला असं एक पहिलं पेज दिसतं, आणि त्या पहिल्या पेजवर कुठलं तरी एक गुगल, याहू असं कुठलं तरी एक एलिमेंट दिसते एका साईडला, असा आयकॉन, आणि मग तिथे एक स्पेस दिसते. त्या स्पेसमध्ये आपल्याला जे जे हवंय त्याचा एक वर्ड, आपण एक शब्द टाकतो है ना, एखादा वर्ड टाकतो, आणि मग सर्च करतो. मग ते वेगवेगळे पेजेस आपल्या समोर येतात, वेगवेगळ्या साईट आपल्याला दिसतात. जे साईट सर्चिंग आहे त्याच्यासाठी जे बेसिक
सर्च एलिमेंट वापरल्या जातं, त्याला आपण सर्च इंजिन म्हणतो. आणि सर्च इंजिन आपलं एक ऑपरेशनेबल ऍक्टिव्हिटीज काम करत असतं है ना. तर अशा केव्हापासून सर्च इंजिनची संकल्पना आली, त्याचं इव्होल्युशन कसं झालं आणि त्याच्यानंतर आत्ताच्या स्थितीत कुठल्या पॉप्युलर सर्च इंजिन आहेत हे वगैरे इथून पाहून घ्यायचं. त्यानंतर डिजिटल फायनान्शियल सर्व्हिस हा एकदम लेटेस्ट आहे, अत्यंत महत्वाचा आहे है ना, जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. का तर एका बाजूला हा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरतोय, एका बाजूला काय वापरतोय, डिजिटल प्लॅटफॉर्म वापरतोय. म्हणजे जे काही मोबाईल्स आहेत है ना, टूल्स स्मार्टफोन्स वगैरे आहेत त्याचा वापर करतोय. कशासाठी, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायसाठी. आणि गंमत अशी आहे की हा डिजिटल फायनान्शियल सर्व्हिस जी आहे ती आपल्याला इन जनरल मास लेवलवर वापरायसाठी आहे, मासेससाठी आहे, लोकांसाठी आहे. बरोबर आहे. म्हणजे कस्टमर टू बिझनेस अशी लिंक ती असते बिझनेसमॅन आणि कस्टमरची, किंवा कस्टमर टू कस्टमर, पर्सन टू पर्सन अशा प्रकारची लिंक असते फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची. म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं असं दिसतं की कॉमन मॅन हा खूप महत्वाचा आहे. मग भारतामधला कॉमन मॅन जर बघितला तर भारतामध्ये बहुतांशी जनता जी आहे ही जस्ट अबाव द पॉवर्टी लाईन आहे किंवा बिलो द पॉवर्टी लाईन आहे. मग ती अशी परिस्थितीत असेल तर भारतामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, डिजिटल डिव्हाइड ही प्रणाली दिसते. तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर याचं महत्वाचं जे योगदान आहे ते मायक्रो फायनान्स मध्ये झालेलं आहे. म्हणजे गरिबांना फायनान्स किंवा सामान्य जनतेला जे फायनान्स होईल एक छोटस त्या कॉन्टेक्स्ट मध्ये झालेलं आहे. मग असं जे आहे एकदम पॅराडॉक्सिकल सिच्युएशन भारतात आहे, त्याच्यामुळे हा टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट आपण समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स है ना, सांगायची गरज नाही, हा पाहिल्याबरोबर तुम्हाला लगेच आठवत असेल है ना. एक नाव लिहून देतो, चिट्टी है ना, आठवलं का है ना, आठवलं असेल तुम्हाला. आता ऐश्वर्या तर आठवेलच ना, मग हिरो आठवू की नको. तर आपल्याला दिसते की रोबोट एलिमेंट जी आहे ना, मेकॅनायझेशन ऑफ सर्व्हिसेस, ऑटोमेशन ऑफ सर्व्हिसेस ऍट द इंटेलिजंट लेवल. म्हणजे माणूस जसा विचार करतोय त्याच लेवलचं मशीन सुद्धा विचार करू शकते. अशा प्रकारचे जे आहे टेक्नॉलॉजी, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा कसा उपयोग होऊ शकतो. तर आता बघा आपल्याला असं दिसतंय कोविड आता आहे, त्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये की डॉक्टरांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून जे कोविड पॉझिटिव्ह आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय वापरले आहेत, तर आपण रोबोट वापरलेले आहेत. म्हणजेच काय, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते फारच मदतशीर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बरेचसे इश्यूज सुद्धा आहेत की याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट येईल काय वगैरे, जे काय आहे त्या इश्यूज आहेत है ना. असो, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी काय, कुठला प्रकार आहे, भारतात काय पोझिशन आहे यावर थोडासा सांगोपांग विचार करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया मित्रांनो, नेक्स्ट याच्यामध्ये बघूया आपण काय आहे, तर गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह काय घेतलेले आहेत. एक बघा इथे शब्द आहे डिजिटल इंडिया एम्पॉवर है ना. बघा मीडिया लॅब आशिया है ना, मीडिया लॅब आशिया, आणि दुसरा डिजिटल इंडिया ईटीसी. मी इथे डिजिटल इंडियाचा साइन दिलेला आहे, खूप महत्वाचा आहे. आयकॉन खूपच सुंदर आयकॉन दिलेला आहे बघा, फार सुंदर कलर कॉम्बिनेशन इथे दिसतंय. आपला राष्ट्रध्वज जो आहे त्याचं कॉम्बिनेशन बसवले आहे. तर असो, तर आपल्याला इथे काय दिसतंय, दोन शब्द दिलेले आहे, एक मीडिया लॅब आशिया है ना आणि दुसरा डिजिटल इंडिया. आता गंमत अशी मित्रांनो की इथे शब्द जो आहे तो हा नाही दिलेला आहे, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. मीडिया लॅब आशिया हे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचं पूर्वीचं स्वरूप. आता जे आहे मीडिया लॅब आशिया बदलून काय तयार झालं आहे, तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. हे काय आहे, तर सेक्शन 8 कंपनी आहे, कंपनी ऍक्ट 2013 मधली. मित्रांनो 2013च्या कंपनी ऍक्टच्या सुधारणेनंतर आपल्याला काय दिसतंय
की भारतामध्ये एवढा महापूर आलाय ह्या कंपन्यांचा सेक्शन 8चा की काही विचारू नका, है ना. प्रत्येक सरकारने, राज्य सरकार असो की केंद्र सरकार, प्रत्येक मिनिस्ट्रीने जे आहे अशा प्रकारच्या कंपन्या बनवल्या. काय करतात माहित नाही, सांगणंही चुकीचं आहे, काय म्हणावं आपण, परंतु अशा कंपन्यांचा पूर आलाय. त्यातलीच ही एक महापुरातली एक कंपनी आहे. काम कितपत झालं काय नाही त्याचं यश हे वेगळी बाब आहे, पण चला एक नवीन प्लॅटफॉर्म्स सरकार तयार करत आहे, है ना. तर आपल्याला काय दिसतंय, ही एक कंपनी आहे. ही जी कंपनी आहे ह्या कंपनीच्या जर तुम्ही साईटवर गेलात तर तुम्हाला सर्व स्कीम्स वगैरे सर्व दिसून जातील. तर त्या सर्व तिथे पाहायचंय, त्यामध्ये तुमचं सर्व कंप्लीट होऊन जाईल, बाकी कुठे फिरायची गरज नाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट त्याच्यामध्ये इश्यू आहे नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. सिक्युरिटीचा इश्यू आहे, अत्यंत महत्वाचा इश्यू आहे, है ना. नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. दुसऱ्या याच्यात फॉरेन्सिक एलिमेंट दिला आहे, तिसऱ्या याच्यात सायबर लॉ हा एलिमेंट दिलेला आहे. तर मित्रांनो, सिक्युरिटी जो आहे पर्टिक्युलरली कुठली, तर सायबर सिक्युरिटी म्हणजे इंटरनेट सिक्युरिटी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. भविष्यातल्या किंवा आत्ताच्या ज्या ताज्या आपण बातम्या बघतोय क्राईमच्या, त्या आपल्याला अधिकाधिक सायबर सिक्युरिटी मधल्या दिसतात, है ना. आपण याच्यावर चांगला नेटफ्लिक्सवर एक छान पिक्चर पण आलेला आहे, है ना. तुम्हाला सांगायची गरज नाही, पाहिलाच असेल तुम्ही, है ना. पाहिला नसेल तर पहा, पिक्चर पाहिल्याने बरंच काय ज्ञान येतं, है ना. असो, तर आपल्याला काय दिसतं, नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. जो आपला डाटा आहे, हार्डवेअर आहे, आपलं सॉफ्टवेअर आहे, त्याला प्रोटेक्ट राहिलं पाहिजे. आपण बरेच वेळा चर्चा करतो, माझ्या कम्प्युटरमध्ये व्हायरस आलं, माझ्या मोबाईलमध्ये व्हायरस आलं, आता तो हँग झाला, है ना. तर याची जी सिक्युरिटी आहे ती खूप महत्वाची आहे, कारण डाटा जर सिक्युअर नसेल तर इन्स्टॅबिलिटी आपोआप लाईफमध्ये आणि इकॉनॉमीमध्ये येऊ शकते, आणि त्याच्यासाठी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आलेला आहे. म्हणून त्याबद्दल बघायचं आहे की एक्झॅक्ट कसे नेटवर्क असतात, मग फायरवॉल काय वगैरे, आपण नाही का हे सर्व इथे समजून घ्यायचं, किंवा जे हे असतात प्रोटेक्टर, नेट प्रोटेक्टर असतात ते काय वगैरे ते पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर याचा फॉरेन्सिक अनालिसिस हा खूप महत्वाचा आहे ना. सायबर फॉरेन्सिक एलिमेंट जो आहे तो अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे, कारण की आपल्याला सायबर इव्हिडन्सेस हे क्राईमसाठी अत्यंत महत्वाचे असतात. आधीचे जे इव्हिडन्सेस होते, इव्हिडन्सेस बाबतीत जर बघितले तर इव्हिडन्स म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यासमोर दिसणारे, बरोबर आहे. परंतु आपण डिजिटल फॉर्म मधले जर एव्हिडन्स बघितले तर ते प्रत्यक्षात दिसत नाही. त्यासाठी नवीन एक कायदा बनवणे आवश्यक होते, म्हणून आपल्याला दिसतंय सायबर लॉ जो आहे तो आलाय, आणि तो इंटरनेटशी म्हणजे हा फॉरेन्सिक इश्यूशी रिलेटेड आहे, जिथे इन्फॉर्मल म्हणजे ज्याला अदृश्य जो डाटा आहे, है ना, जो व्हर्च्युअल डाटा आहे, तर व्हर्च्युअल डाटा त्याला इव्हिडन्स म्हणून कशी मान्यता द्यायची, कशा प्रकारचा तो इव्हिडन्स समजायचा, त्यासाठी म्हणून सायबर लॉ आणि फॉरेन्सिक इश्यूज आपल्याला दिसतात. त्याच्या आधारावर जे आहे कायदेशीर खटले आपण गुन्हेगारावर लादू शकतो आणि गुन्हा सिद्ध करू शकतो. त्यासाठी हा नवीन कायदा आलेला आहे आणि नवीन प्रणाली आहे. तर सायबर सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्ट ते थोडंसं वाचून घ्यायचं, सायबर लॉ वगैरे थोडं वाचायचं. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे ना. स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये काही टॉपिक्स आहेत. पहिलं टॉपिक आपण बघूया, इंडियन स्पेस पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. दुसरं स्पेस मिशन्स, आणि तिसरं आहे इस्रो. तर भारताचे जे काही स्पेसच्या योजना आहेत आणि उपक्रम आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. काही अवकाशयानातील काही मिशन्स आहेत, है ना. भारताने काही ध्येय ठेवलेली आहेत, चंद्रावर जाण्याचे, मंगळावर जाण्याचे, सोलर फ्लेअर्सचा अभ्यास करायचे, है ना, वेदर कॉन्टेक्स्ट मध्ये जे आहेत त्याचा अभ्यास करायचे, असे विविध योजना आहेत आणि मिशन्स आहेत. हे सर्व मित्रांनो तुम्ही इस्रो ह्या साईटवर, याच्या साईटवर गेलात की तुम्हाला सर्व प्रोग्राम, सर्व मिशन्स, इव्हन सॅटेलाइट लॉन्च सर्वच मिळेल. ओके, तर इस्रोची ऑफिशियल साईट बघून घ्यायची, है ना. बस याच्या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये काही सांगत नाही. याच्यामध्ये सर्व फॅक्च्युअर राहणार, प्रोग्राम केव्हा लॉन्च झाला, काय त्याचे उद्देश होते, आतापर्यंत किती सॅटेलाइट सोडले गेले, सॅटेलाइटचं नाव काय आहे,
कोण सॅटेलाइटचा प्रोग्रामर होता, कोण तेव्हा इस्रोचे अध्यक्ष होते, है ना, त्याच्यामुळे फायदे काय आहेत, त्याचं कमर्शियल काय, असं वगैरे टिपिकल प्रश्न राहणार. तर तेवढे टिपिकल प्रश्न पाहून घ्यायचे. इंडिया इयरबुक जे आहे, इंडिया इयरबुक मध्ये तुम्हाला मिळेल आणि इस्रोच्या साईटवर मिळेल. बस या 2 गोष्टी पाहायच्या, तुमचा डाटा कम्प्लीट होऊन जाईल. नेक्स्ट याच्यामधलाच पार्ट बघूया. याच्यामधला नेक्स्ट पार्ट बघा, आपल्याला दिसतंय याच्यामधलाच आहे, है ना. बघा इथे दिसतंय तुम्हाला, मी पृथ्वी काढलेली दिसतंय चित्र आणि असं सायकल तयार झालेलं आहे. तर काय आहे मित्रांनो, तर आपल्याला असं दिसतंय की इंट्रोडक्शन आहे, वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ कोणाचे आहे, इंडियन आर्टिफिशियल सॅटेलाइट. भारताने जे काही कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत त्याची अप्लिकेशन्स पाहायचे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग, टेलिकम्युनिकेशन, वेदर फोरकास्टिंग, जीपीएस, डिसास्टर फोरकास्टिंग आणि एज्युकेशन. तर काय करायचं मित्रांनो, ह्या सर्व याच्या एकच बघायचं, कोणता सॅटेलाइट जो आहे तो कोणत्या बाबीसाठी डेडिकेट केलेला आहे. जसं एडुकॅट पण सॅटेलाइट आहे, ओके. त्यानंतर वेदरसाठी सुद्धा एक डेडिकेटेड सॅटेलाइट, जीपीएस साठी IRS ची सिरीज टाकलेली आहे, है ना, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची. तर कोणता सॅटेलाइट कुठल्या याच्यात केव्हा लॉन्च केला हे पाहून घ्यायचं आणि याचे कुठकुठले प्रोग्राम्स आहेत लॉन्च झालेले, एज्युकेशनल प्रोग्राम्स वगैरे कुठले, डिसास्टर फोरकास्टिंगचा कुठला प्रोग्राम आहे ते वगैरे पाहून घ्यायचं. ते तुम्हाला साईटवर दिसून जाईल. एक तर इस्रोने आपलं पब्लिश केलेलं आहे, PIB मध्ये पण दिलेलं आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या डॉक्युमेंटमध्ये जे इयरबुक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. काही इकडे तिकडे जायची गरज नाही, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात बघूया. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स आहेत, ते सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स इथे आपल्याला विचारलेले आहेत आणि स्पेस डेब्रिज विचारले आहेत. तर मित्रांनो, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स हे इव्होल्युशनरी याच्याने बघायचे, है ना. बघा आपल्याला SLV 3, ASLV, PSLV, GSLV, है ना, Mark 2, Mark 3 हे दिसतंय. तर याचं काय करायचं मित्रांनो, बघा इथे मी थोडंसं दिलेलं पान आहे, है ना, थोडासा डाटा वाईजही पाहून घ्यायचा, हाईट काय आहे वगैरे, ऑर्बिट काय आहे. जसं है ना, इथे दिसतंय SLV हा LEO मध्ये आहे, है ना. तर इथे मात्र हे जे आहे हा बघा PSLV मध्ये आता पोलर ऑर्बिट आहे, हा बघा पोलर ऑर्बिट आहे, है ना. आणि इथे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे, ट्रान्सफर ऑर्बिट, आणि हा ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये. म्हणजे आपल्याला काय दिसतं, हे LEO काय आहे हे थोडं समजून घ्यायचं, है ना. पोलर ऑर्बिट एक्झॅक्ट काय आहे, जिओ सिंक्रोनस काय आहे हे थोडं पाहून घ्यायचं, टेक्निकल बाबी. आणि कुठकुठल्या सॅटेलाइट जे आहे व्हेकल्स आहेत त्याचं इव्होल्युशन काय, केव्हा त्याला लॉन्च केलं वगैरे, प्रोपल्शन काय, किती स्टेजेस आहेत, है ना, 1 स्टेज 2 स्टेज. बघा 1 स्टेज दिसतंय, ते बघा 2 3 4 स्टेज आपल्याला दिसतंय, कुठले स्टेजेस आहेत ते पाहायचं. त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आहे स्पेस डेब्रिज. स्पेस डेब्रिज मध्ये जे काही सॅटेलाइट वर जातात त्यांचं आयुष्यमान संपलं किंवा त्याचे जे अवशेष आहेत पडतात ते बाहेरच कुठेतरी अवकाशात फिरत राहतात. तर ते पृथ्वीवर तर येणार नाही, पृथ्वीवर आले तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतं किंवा तिथेच राहून ते बाकीच्या सॅटेलाइटला जे आहे ऍक्सिडेंटल प्रोन कंडिशन नाही करत आहेत. तर त्या ज्या आहेत तो त्यामध्ये स्पेस डेब्रिजचा इश्यू अधिकाधिक, तिथे साचलेला घाण कचरा नाही का, तो कचरा काय आहे. तर बरोबर आहे, कचऱ्यामुळे तर प्रॉब्लेम येतातच. आपणही बघतो रस्त्यावर कचरा असला तर काय प्रॉब्लेम येतात. बस तेवढं इथे पाहून घ्यायचं आहे. त्याचे टेक्निकल काही 1-2 आस्पेक्ट्स असतील ते तुम्हाला नेटवर मिळून जातील, ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला दिसतंय बघा, लास्ट याच्यामध्ये आहे, है ना. काय आहे हा, तर रिमोट सेन्सिंग अँड इट्स अप्लिकेशन्स, है ना. आपण जे पहिलं पाहिलेलं आहे त्यातलं रिमोट सेन्सिंग अँड अप्लिकेशन्स असं आहे. रिमोट सेन्सिंग अँड इट्स अप्लिकेशन्स मध्ये प्लेन आपल्याला GIS सिस्टीम पाहून घ्यायची आहे, है ना. त्याच्यानंतर अप्लिकेशन्स काय आहे त्याचे पाहून घ्यायचे आहे. त्याचं कुठले अप्लिकेशन, तर इंजिनिअरिंग अँड प्लॅनिंग मध्ये काय आहे, फॅसिलिटेशन आहे मॅनेजमेंटचं, एन्व्हायरमेंटल इश्यूजसाठी आहे, स्ट्रीट नेटवर्कची आहे, रस्त्यांचं जाळं, है ना. त्यानंतर लँड इन्फॉर्मेशन सिस्टीम काय आहे काय नाही ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे. आपण जी आहे GIS सिस्टीम वापरतो आणि बरंचसं कार्टोग्राफिक एलिमेंट करून घेतो
है ना, म्हणजे नकाशे वगैरे तयार करणे हे याच्या मदतीनं होतात, है ना. कुठे वन किती आहे, वनांचं घनदाटीकरण कुठे आहे किंवा विरळीकरण कुठे झालेलं आहे, है ना, त्याचं थिनिंग झालेलं आहे का, किती पर्सेंटेजचं फॉरेस्ट आहे, स्ट्रीट कुठे आहे, कुठे ब्लॉकेड्स आहेत. आपण नाही का पाहतो असं लाईव्ह असं की बा इथे यहाँ से जाओगे तो 2 घंटा देरी से जाओगे, ट्रॅफिक जाम है. ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्याला जी टेक्नॉलॉजी सांगतं दॅट इज अ GIS टेक्नॉलॉजी. ती कशी रिमोट सेन्सिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. तर याचे पण डाटा तुम्हाला PIBच्या याच्यावर मिळेल, थोडंसं इस्रोच्या याच्यावर मिळेल, आणि तुम्ही रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन्स इन इंडिया असं जरी सर्च केलं तरी यावरही तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय मित्रांनो, आतापर्यंत आपण 3.1 to 3.3 मध्ये जे बघितलंय ना त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, डाटा भरपूर आहे, कॉन्सेप्च्युअल टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहेत. तर बेसिक जे पुस्तक आहेत खूप जास्त वाचायचं नाही, खूप पुस्तक घेऊन ठेवायचे नाही, मोजक्या पुस्तकामधून बेसिक टर्मिनॉलॉजीज वाचायच्या, रट्टा मारायचा, टर्मिनॉलॉजीचं कोरिलेशन करायचं, आणि अप्लिकेशनसाठी PIB वगैरे सारखी पुस्तकं आणि नेट साईट त्यांची ऑफिशियल साईट तेवढं पाहायचं, म्हणजेच आपलं काम भागेल. बिलकुल मला असं वाटतंय तुम्हाला हा टॉपिक समजला, कोणताही तुम्हाला अडचण येणार नाही मित्रांनो. छानपैकी अभ्यास करा, मस्त समजून घ्या आणि मस्त रट्टा मारा आणि परीक्षेमध्ये 100% यश मिळवा. ऑल द बेस्ट.